नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून नेत्यांच्या हालचाली वाढत गावागावात, खेड्यापाड्यात आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीला वेग आला आहे. तर नेत्यांच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे सत्र देखील सुरू झाले आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉक्टर हिना गावित आणि ॲडव्होकेट गोवाल पाडवी निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची सुकन्या डॉक्टर हिना गावित 2014च्या आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहे. तर माजी आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांचे सुपुत्र या निवडणुकीत पहिल्यांदाच आपले नशीब आजमावत आहे. दोन्ही नेते जिल्ह्याच्या विकासासाठी काय कामं केलेत यांचे पाढे वाचले जात आहे. जिल्ह्यातून अनेक अपक्ष उमेदवार या दोन्ही बड्या नेत्यांना जिल्ह्यातील कुपोषण, मजुरांचे स्थलांतर, शिक्षण आणि आरोग्य सुविधा, पायाभूत सुविधा आणि भ्रष्टाचार सारख्या मुद्द्यावरून निवडणुकीत आव्हान देत आहेत. नंदुरबार जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचे अवलोकन केले असता आजही नंदुरबार जिल्ह्यासमोर कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू, मजुरांचे स्थलांतर, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांचा अभाव, भ्रष्टाचार सारखे अनेक ज्वलंत प्रश्न जिल्ह्यासमोर असून वर्षानुवर्ष हे प्रश्न सुटत नसल्याने जनतेचा रोष असल्याचे सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार कोणत्या मुद्द्यांना घेऊन जनतेसमोर येतात आणि प्रचाराचे मुद्दे कोणते राहतात, काँग्रेस आणि भाजपाची काय रणनीती राहील याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे मतदार राजाच ठरवेल. नमस्कार, मी अर्जुन पावरा, आदिवासी जनजागृती टीम, दडगाव.